जन्मगाव आहे आणि त्याच गावातून ते बिलॉंग करतात असे आमचे संतोष सर चौधरी यांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय। सामना सुरू होतोय, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा। गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली चषक ही स्पर्धा। Hello, 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 hello. Thank you so much, जगदीशजी पाटील सर। या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं मुख्य सूत्रधार, सूत्रसंचालक आणि खऱ्या अर्थानं अतिशय उत्कृष्ट असे निवेदक, ज्यांचा आवाज तुम्ही गेले 3 दिवस ऐकताय, 3 दिवस आणि रात्र। पहिलाच बॉल इथे उडवलाय, 1 बाउंस का चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार आणि येतोय हा चौकार। चला तर आपण एकमेकांचा खेळ जरूर जाणत असतील, परंतु जसं मात्र पुन्हा एकदा मुख्य समालोचनाला सुरुवात होईल तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण सृष्टीच्या निर्मात्याचं स्मरण करूया। प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख बगे देशांतरा पाठवी, हेरंबा हे गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। श्री गणरायाचं स्मरण करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं वंदन करून आज आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत। आणि सामना क्रमांक 2 मध्ये इथे आपण पाहताय, जिथे तुर्भे संघ खूप चांगला अभ्यास, परिपूर्ण अभ्यास करून मैदानामध्ये उतरल्यानंतर मात्र सुरुवात धडाकेबाज केली आहे, चौकारानं सुरुवात केली। तदनंतर मात्र ज्या पद्धतीने अनुभवासाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज गेले कित्येक वर्ष क्रिकेटसाठी कालखंड ज्यानं वाहिलाय, ते गोलंदाज समोर असताना मात्र थोडंसं कमबॅक इथं केलं गेलंय। पहिलं षटक जरूर प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या षटकाच्या जवळजवळ अखेरीस आपल्याला धावा पाहायला मिळतात, ते बिनबाद 8, बिनबाद 8 अशी ही धावसंख्या। गोलंदाज नीलकंठ सुप्रसिद्ध, सुपरिचित आणि प्रत्येक नवी मुंबई नाही तर नवी मुंबई बाहेर देखील अगदी जर का बघितलं गेलं, मुंबई, रायगड, ठाणे, पालघर अशा परिसरामध्ये या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये ज्यानं कोणे एकेकाले आपल्या नावाचा दबदबा ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये दर्शविला होता, तेच ते गोलंदाज आता मात्र 40+ असोसिएशन अंतर्गत 40+ फॉर्मॅटनुसार खेळ करत असताना या बलीला पहा काय चेंडू रिलीज केलाय, इन स्विंग होता चेंडू, अंगाचा वेध घेतलाय, धाव जरूर मिळाली 1 आणि पहिलं षटक इथे मात्र संपन्न होत असताना अजूनही या षटकामधील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे। 5 चेंडू, अजूनही 5 चेंडूमध्ये धावा येत आहेत, त्या फक्त 9। आमच्यासोबत आज रायगड समालोचन असोसिएशनचे नवनिर्वाचित सदस्य किरणजी म्हस्कर, खऱ्या अर्थानं पाटण तालुक्याचा ब्रँड आवाज तुम्हाला पाहायला मिळेल। परंतु इथे काय घडते, गफलत झाली, चूक आणि चुकीचा भुर्दंड, 4 धावा मिळतील टू एंड द फर्स्ट ओव्हर। एकूण धावसंख्या पोहोचली आहे बिनबाद 13। ही साऊंड सिस्टम आपण पाहताय,
चा आनंद आपण घेताय. संदीपजी फुटाणे, DJ हंट्स काठे यांच्या माध्यमातून ही जबरदस्त क्लीन क्लिअर. हॅलो. तर हे दरम्यान पाहतोय आपण आमचे वामनकाका पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांच्याच पत्नीच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली आहे. सौभाग्यवती कैलासवासी निर्मलाबाई वामन पाटील यांच्या स्मरणार्थ आणि कैलासवासी गणपतरामा भोईर यांच्या स्मरणार्थ ही श्रद्धांजली चषक स्पर्धा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. चला, षटक क्रमांक 1 झाले संपन्न. आता दुसरं षटक सुरू आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर आहे, ज्यांच्याकडे क्रिकेटचा जबरदस्त प्रगल्भ असा अनुभव. स्पर्धा आपण पाहताय श्रद्धांजली चषक 2022चं हे भव्य दिव्य अतिशय विलोभनीय असं आयोजन जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवले आयोजित आपण पाहताय. विश्वनाथ शेठ मस्कर यांच्यावर असलेलं जबरदस्त प्रेम आणि त्या प्रेमाखातीर इथे मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं हे आयोजन आणि या स्पर्धेमधील या सामना क्रमांक 2 मध्ये पहिला विकेटचं पतन होतंय. लॅक ऑफ इलेव्हेशन असा फटका आणि पहिला गडी बाद. वेलोविली जरूर खेळाडूंपर्यंत पोहोचू. ऑनफिल्डवर दोन्ही पंच देखील जरूर इशारा करतील. कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा टाइम न घेता, कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा टीम मीटिंग्स न घेता षटक आणि एका षटकाला 5 मिनिटांचा अवधी असे हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. एक इनिंग 5 षटकांचा सामना 25 मिनिटांमध्ये संपन्न व्हायलाच पाहिजे. आयोजकांचं मायक्रो लेवलवर जबरदस्त मॅनेजमेंट केलंय. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, जिथे क्षेत्ररक्षक कोणतीच चूक न करता चेंडू ग्रिप करून फेकून देत आहेत. तोपर्यंत ही धाव मिळतीये फक्त एक. या एका धावणं संघाची एकूण धावसंख्या दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळतीये ती 1 बाद 14 वर. 40+ म्हटलं की मास्टर प्रदीपजी पाटील यांच्या जबरदस्त विचारातून साकारण्यात आलेली 40+ असोसिएशन. जवळजवळ 17 वर्षाचा कालखंड किरण उलटून गेला या 40+ असोसिएशनला आणि त्यांच्या अंतर्गत स्टे फिट स्टे यंग हे जबरदस्त मिशन घेऊन इथे मात्र मैदानामध्ये सर्वांना बोलवलं गेलं आणि तिथपासून मात्र इथे प्रत्येक गावागावामध्ये या असोसिएशनच्या अंतर्गत दरवर्षी कित्येक मोठमोठ्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्यात. आज जर का बघितलं गेलं तर या स्पर्धेचे प्रणेते आर्किटेक्ट ऑफ दिस टुर्नामेंट विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांच्या वतीनं 40+ च्या मोठमोठ्या संघांना नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या संपूर्ण परिसरामधील 40+ च्या संघांना खूप चांगलं प्राधान्य दिलं आणि त्यांना देखील डे अँड नाईटच्या मॅचेसमध्ये खूप चांगला प्लॅटफॉर्म सेट करत असताना खऱ्या अर्थाने या स्पर्धेची ग्लोरी वाढवण्यासाठी फॉर्च्यून लाईव्हची टीम या स्पर्धेसोबत जोडली गेली आहे. क्लीन क्लिअर नीट असं जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेच्या मध्यंतरी आपण आहोत. यावेळेला मात्र चेंडूची लाईन पाहायला लागेल. नक्कीच हा आपल्याला फेअर डिलिव्हरी पाहायला मिळतीये. यथोचित पंच MCA पॅनल मुंबई क्रिकेट असोसिएशन अधिकृत पंच आपल्याला पाहायला मिळत आहे. 0 कॉन्ट्रावर्सी, 0 टॉलरन्स आणि 0 ऑब्जेक्शन आम्ही देखील लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. यावेळेला मात्र 40+ माध्यमातून थोडासा संत खेळ होताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो तुर्भे या संघाला इतिहासाचा वारसा आहे. मोठमोठे खेळाडू तुर्भे गावातनं घडले गेले. आज जर का बघितलं गेलं तर अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळ करत असताना मात्र त्या संघाचा समावेश प्रतिनिधी असलेला नवी मुंबईचा. थँक्यू. तर याच दरम्यान पाहतोय आमचे ग्रामस्थ मंडळ नारिवलीचे गोविंद गोरपेकर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सरचे स्वागत. नक्कीच
हे स्वागत कक्ष खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे ही मॅनेजमेंट आहे, अगदी यथोचित प्रत्येक आलेल्या पाहुण्याचा एक खूप चांगल्या पद्धतीने इथं वेलकम ग्रीटिंग केलं जातंय. यावेळेला फुलटॉस चेंडू आहे, संधी आहे, संधी मात्र दोन्ही हाताने उचलली आणि अगदी मी म्हणेन टायमिंगच्या जोरावर लगावलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पट्ट्याच्या वर्ण आणि अगदी पंचांच्या आगल्या वेगळ्या भूमिकेबंद येतोय हा षटकार. कोटी ब्रह्मांड नायक चला तर आपण आमच्या या क्रीडांगणाच्या सीमारेषा बाहेर जे चेअर्स घेऊन आतमध्ये आपले खऱ्या अर्थानं क्रीडा रसिक प्रेक्षक मायबाप आहेत, आम्ही विनंती करतो. आयोजकांच्या वतीनं आम्हाला सूचना आली आहे म्हणून आम्ही सूचना करतो. क्षमस्व असावं, थोडंसं कठोर आहेत आमचे शब्द, परंतु आपण जी कक्ष आहे ना, व्हाईट रंगाची जी बॉर्डर आहे त्याच्या मागे आपण बसायचंय प्लीज. थोडेसे कठोर आहोत आम्ही, कारण नक्कीच नक्कीच आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जरी आलात ना तरीही वेलकम असेल. अगदी इथे चहा पाण्याची व्यवस्था देखील आयोजकांच्या वतीने केलेली आहे. चला तर आम्ही विनंती करतो, आपण आमच्या स्टेजकडे आलात तरीही चालेल. पहा काय शिस्त आहे. अगदी एक अनाउन्समेंट झाले तदनंतर लगेचच सर्व आमचे प्रेक्षक मायबाने आमच्या शब्दांना मान दिला. खऱ्या अर्थानं आयोजकांचा हा शब्द आणि आयोजकांच्या शब्दावर असलेलं हे प्रेम म्हणूनच की काय खूप चांगली शिस्त. आणि शिस्त म्हटली ना की पहिली आठवण येते किरण ती 40+ ची, कारण क्रिकेटमध्ये शिस्त आणणारे असोसिएशन म्हणजे 40+. मास्टर प्रदीप पाटील प्रत्येक षटक 5 मिनिटांचा अवधी आणि अगदी आता जर का घड्याळामध्ये बघितलं गेलं ना तर स्टॉपवॉच आम्ही जरूर पाहतोय. अगदी वेळेवर पहिलं षटक देखील संपन्न झालं आणि दुसरं षटक देखील. आणि इथे मात्र डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू कदाचित इनस्विंग झाला आणि यष्टांच्या वर्ण गेलाय. इनस्विंग होऊन खऱ्या अर्थानं ही कला आहे, ही कला आहे गोलंदाजाकडे असलेला त्यांचा अनुभव. पहा चेंडू झाले 13 आणि मिनिटे झाली आहेत ती फक्त 11. यावेळेला मात्र स्टेप आउट केलं. मी चेंडू पडून डिव्हिएट करून देणार नाहीये हा मनसुबा होता फलंदाजाचा. स्टेप आउट केलं, फुलटॉस घेतला. टायमिंग जरी चुकलं असेल ना तरी देखील या धावा मिळत आहेत 2 आणि 2 धावण्या संघाची एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती 24 वर. अजूनही तिसरं षटक, 5 षटकांचा खेळ आहे आणि या 5 षटकामध्ये जरूर आपल्याला कुठेतरी या मैदानाचा विचार केला तर 55 ते 60 पर्यंत स्कोर यायला पाहिजे. लोअर फुलटॉस आहे, गॅप देखील साधली आहे, गॅप शॉट सिलेक्शन आहे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू जातोय सीमारेषा पार आणि येतोय हा चौकार. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या पोहोचते ती तब्बल 1/28 वर. 28 गोलंदाज तयार आहे. यावेळेला बॅटचा कडा लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु चेंडू अगदी भोवऱ्यासारखा फिरून गेलाय. इनफिल्ड क्लिअर करत अगदी लॉंग स्टॉप फॉरवर्ड रिजन मध्ये जिथे क्षेत्ररक्षक होते, परंतु जोपर्यंत चेंडू ग्रिप करून फेकून देतील तोपर्यंत या धावा मिळतील. पुन्हा 2 मोर ॲडेड इन द टोटल स्कोर शिफ्टेड टू 30. आता कुठेतरी तुर्भे संघाच्या धावसंख्येला आकार आलाय असं वाटतंय, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 13. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 11. तिसऱ्या षटकाच्या पूर्वार्धामध्ये लगावलेला एक चौकार आणि आता मात्र धावसंख्या झाली ती 30 आणि इथे फुलटॉस चेंडू आहे. ताकद थोडीशी कमी पडली की काय असंच कुठेतरी भास होतोय आणि मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक टिपतो झेल आणि फलंदाज क्रमांक इथे दुसरा बॅट्समन संजय पाटील बॅक टू डगआउट.
क्विक तुर्भे आणि त्यांच्या विरोधात नेरुल. नेरुल म्हणजे आमचे रायगड समालोचन असोसिएशनचे नवी मुंबईचे प्रमुख, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं लॉन्च केलं ते हर्षदजी मढवी हे यांचं हे गाव. आणि इथे काय घडते पहा, नेरुलच्या विरुद्ध इथे मात्र लगावलेला हा षटकार आणि येतोय 6 धावांचा मोठा फटका आणि एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती तब्बल 2 वर. रायगड जिल्हा समा तर पाणी आपल्याला ग्राउंडमध्येच आहे, अंडरग्राऊंड पाणी पिऊ शकता आपण, हरकत नाही आहे. कारण 3 षटकानंतर पाण्याची मागणी केली जाते, मात्र ते मैदानामध्येच आपल्याला पाणी पुरवलं गेलं आहे. जगदीश सर, हे इनोव्हेशन आहे, याला म्हणतात क्रिएटिव्हिटी. वेल वाचवण्यासाठी एक खूप चांगला हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आयोजकांचा आणि कल्पक बुद्धीच्या. इथे मात्र मैदानामध्येच पाण्याची व्यवस्था. नारिवली गावाचा एकच दादा विश्वनाथ मस्कर. नारिवली गावाचा एकच दादा विश्वनाथ मस्कर. नारिवली गावाचा एकच दादा विश्वनाथ मस्कर. थँक्यू. स्प्रे, रिलीफ स्प्रे, फर्स्ट एड किट मैदानाकडे प्लीज आम्ही विनंती करतोय. आमचे पहा या स्पर्धेमध्ये जर का बघितलं गेलं तर येणाऱ्या इनिंगमध्ये येणाऱ्या 2 षटकांसाठी किरण मस्कर यांचा आवाज जरूर तुम्हाला ऐकायला मिळेल. तत्पूर्वी मात्र किरण लेखाजोखा आपण प्रेक्षकांपर्यंत जरूर पोहोचवूया. षटकारांचा विचार केला तर तब्बल आज आपल्याला पाहायला मिळत आहेत आत्तापर्यंत 123 षटकार लगावले गेलेत आणि चौकारांचा जर का विचार केला तर दुप्पट चौकार लगावले गेलेत, म्हणजे 215 चौकार आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. स्पर्धेचा विचार केला तर खूप चांगलं ग्लॅमर, खूप चांगली ग्लोरी, एक जबरदस्त काही 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी त्या दिवसामध्ये या स्पर्धेची चर्चा संपूर्ण या नवी मुंबई, रायगड, ठाणे या कल्याण डोंबिवली परिसरामध्ये रंगत होती आणि अखेरीस तो दिवस उजाडलाय आणि या स्पर्धेला मात्र प्रारंभ झालाय. आज खऱ्या अर्थानं हॅलो, तर ड्रिंक्स वाली मैदानामध्ये जास्त वेळ घेऊ नका. जी टीम मीटिंग असेल ती शॉर्टकटमध्ये करा, आपण हरकत नाही आहे. आणि सर्व संघांना सूचना आहे की आपल्यासाठी 2 रिव्ह्यू आहेत, एक धावबाजसाठी आहे आणि दुसरा बिमरसाठी आहे. त्यामुळे आपण 2 रिव्ह्यू घेऊ शकता. जर एक गमावला तर दुसरा घेता येणार नाही आहे एका इनिंगमध्ये, हे लक्षात ठेवा. आणि खेळाडू कक्षामधून खेळाडू एकदाच जाईल आतमध्ये, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि जो संघ हरेल जिंकेल तेव्हा मात्र त्याच्या पाठीराख्या आतमध्ये कोणी जाणार नाही आहे, ही दक्षता घ्या. आणि धूम्रपान कोणत्याही खेळाडूने करायचं नाही आहे. आणि एखादा खेळाडू धूम्रपान करताना आढळला तर त्या संघाला 5 धावांची पॅनल्टी आहे. राजू, राजू, ही खूप चांगली सूचना आपण करताय. धूम्रपान इज कम्प्लिटली प्रोहिबिटेड. कोणीही सापडल्यास त्या खेळाडूवर आक्षेप घेऊन बंधन आणि प्रतिस्पर्धी संघाला जर का असा आक्षेप घेतला तर 5 धावांची पॅनल्टी आहे. 40+ म्हटलं की शिस्त, 40+ म्हटलं की अनुभव आणि 40+ म्हटलं की खेळातील परिपक्वता, 40+ म्हटलं की वक्तशीरपणा, 40+ म्हटलं की यंगस्टरसाठी बरंचसं शिकण्यासाठी असलेला खूप चांगला मी म्हणेन प्लॅटफॉर्म, 40+ म्हटलं की क्रिकेटच्या जुन्या आठवणी. आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर उत्तरार्ध म्हणजे सेकंड इनिंगने जे आपण सुरुवात करतो ना, खऱ्या अर्थानं उत्तरार्ध, वयाचा उत्तरार्ध खऱ्या अर्थानं हे परवर्धनामध्ये स्टार्ट करतात. 40 नंतर तुम्ही 40+ मधून ही खेळ करू शकता. ह्याच्यासाठी 40+ असोसिएशन अंतर्गत मास्टर प्रदीपजी पाटील यांच्या प्रगल्भ विचारातून साकारण्यात आलेली ही संकल्पना आणि त्या संकल्पनेअंतर्गत आज नारिवलीच्या श्रद्धांजली चषक 2022 मध्ये 40+च्या मोठमोठ्या संघांना इन्व्हिटेशन दिलं गेलंय आणि आज त्यांचा खेळ आपण आज क्रीडांगणावर पाहतोय.
ओके, आता ऑब्जेक्शन असेल तर आपण नंतर घ्या. सामना खेळवा अगोदर आयोजन कमिटीची सूचना आहे. आणि जर का ऑब्जेक्शन सक्सेस झालं तर ती टीम बाद करण्यात येईल. या ऑलरेडी सूचना आम्ही अगोदर दिल्या होत्या. जेव्हा आपण एंट्री केली, जेव्हा आपण लॉर्ड्स उडवले, तेव्हा आपल्याला सूचना आम्ही दिल्या होत्या. चला लवकरात लवकर आपण स्पीडअप करायचं आहे गेमला. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर आपली जागा घ्या आणि लगेचच क्षेत्ररक्षण सजवून क्विकली इनिशिएट टुवर्ड्स द गेम प्लीज. स्पर्धा आपण पाहताय श्रद्धांजली चषक 2022चं हे भव्य दिव्य अतिशय विलोभनीय असं आयोजन. स्पर्धेचं खऱ्या अर्थानं सेंटर ऑफ अटेन्शन आहेत. ही स्पर्धेचे मुख्य आयोजक विश्वनाथ शेठ मस्कर. खऱ्या अर्थानं कल्याण डोंबली परिसरामधील या स्पर्धेची चर्चा गेले कित्येक दिवस रंगत होणे अखेरीस या स्पर्धेला मात्र प्रारंभ इथे झालाय. आज दिवस रात्र क्रमांक 4. स्पर्धेला ग्लॅमर देण्यासाठी सज्ज आहेत आमची टेक्निकल टीम. फॉर्च्यून लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. आज या स्पर्धेचे मुख्य गुणलेखक नागावचे कल्पेशजी पाडेल आमच्यासोबत खऱ्या अर्थानं जोडले गेलेत. सज्ज आहे आमची टेक्निकल टीम. सज्ज आहेत दोन्ही पंच. नाव न्यू बॉलर ऑन टू द बॉलिंग मार्क कैलाश ठाकूर. शिवा इंगले यांच्यासाठी इथे बॅटचा कडा आणि फलंदाज सॉफ्ट डिसमिसल. राजूदादा ठाकूर यांच्या वतीनं पकडला गेलेला हा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. जर का बघितलं गेलं तर सेंटर ऑफ अटेन्शन म्हटलं जातं, केंद्रबिंदू म्हटलं जातं यष्टीरक्षक, आणि इथे झेल पकडला गेलाय. फलंदाज क्रमांक 3 इथे परततो आणि धावसंख्या मात्र स्थिर स्तब्ध आपल्याला पाहायला मिळते. तुर्भे संघ पोहोचलाय तो 3 बाद 36 वर. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5 आपल्याला पाहायला मिळतील मंगेश घरत. प्रत्येक एका खेळाडूकडे जबरदस्त अनुभव आहे क्रिकेटचा. भारत हा समशीतोष्ण म्हणजे टेम्परेचर झोनचा प्रदेश आहे आणि समशीतोष्ण या प्रदेशामध्ये आता मात्र काही क्षणामध्ये थोडीशी थंडीची झळ देखील जाणवेल. इथे मात्र काय घडतंय, दोन्ही फलंदाजांमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉलिंग नव्हतं. लॅक ऑफ कम्युनिकेशन, लॅक ऑफ कन्व्हर्सेशन. इथे मात्र धावचित फलंदाज
गोलंदाज यशस्वी ठरतोय. पहिल्या चेंडूवर मात्र वैयक्तिक यश मिळालं गोलंदाज कैलाश ठाकूर यांना आणि दुसरं मात्र चेंडूवर मात्र सांघिक यश मिळत असताना मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज क्रमांक 5 परतलाय. जिथे मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये जातील, स्ट्रायकर एंडवर असतील, पहिल्यांदाच प्रतिमा घेतील कैलाश ठाकूर यांच्या गोलंदाजी समोर आणि पहिलाच बॉल इथे उडवलाय. हाय अँड हँडसम, ह्यूज अँड ह्युमंगस, बिग अँड ब्युटिफुल बाय मिस्टर सुनील जी पाटील. तुझं डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. अमोल कोल्हे डोळ्याने अंधत्व, परंतु काय रचना साकारली आहे. अंगी गुण असायला हवेत, आई एकविरीचा आशीर्वाद मस्तकी असायला हवा. जगात काहीही शक्य आहे, फक्त भगवंताचा, त्या सृष्टीच्या निर्मात्याचा आशीर्वाद पाहिजे आणि आपल्याकडनं प्रयत्न पाहिजेत. आणि प्रयत्न इथे झालाय गोलंदाजाचा आणि फलंदाज क्रमांक 5 इथे परतलाय रन आउटच्या स्वरूपात. नक्कीच आज या स्पर्धेची पुन्हा एकदा आमच्या सोबत या दुसऱ्या इनिंग मध्ये जोडले जातील पाटण तालुक्याचा ब्रँड अर्थातच किरणजी म्हस्कर, आमच्या रायगड समालोचन असोसिएशनचे सदस्य. किरण, तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, गत वर्षी या स्पर्धेला मात्र विश्वनाथ शाट म्हस्कर साहेबांच्या अगदी वाढदिवसा दिवशी आम्ही आलो होतो. फक्त 1 ते 1.5 इनिंगचा आम्हाला नक्कीच संधी मिळाली होती. त्यावेळेला तुला देखील इन्व्हिटेशन होतं, परंतु तू मिस केलंस. यावेळी मात्र तुझं स्वागत असेल. काय सांगता येईल एकंदरीत या स्पर्धेबद्दल? नक्की चर्चा करूयात. मात्र हा चेंडू आपण पाहिला तर सुरेख होता. मात्र मागच्या वर्षी मी वाट पाहत होतो, येऊ शकलो ना, कामामध्ये येऊ शकलो, माझा सर्व परिवार इथे होता. मात्र दिवस गेला, आठवडा गेला, महिन्याला महिना गेला, 365 दिवस झाले, वर्ष उलटला, पुन्हा एकदा तो वाढदिवस आला. आणि पहा आज स्टेजवरती मायक्रोफोन हातात आहे, समोर क्रिकेटची पंढरी आहे, क्रिकेटची नगरी आहे ना. या आयोजनाबद्दल नक्की बोलत आलो तेव्हा या ग्राउंडच्या अक्षरशः प्रेमामध्ये पडलो. ट्रॉफ्या पाहिलं तर असं वाटलं स्वतःजवळ बोलवतात की काय, प्रेमात पाडतात की काय. सुरेख चेंडू थोडासा वाईडिश ठेवला, मात्र अक्षरशः चेंडू वेगाने निघून जातो. त्यानंतर आपण पाहिलं तर 3 षटकांचा की 4 षटकांचा खेळ इथे संपतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 43-43च्या घरामध्ये. थोडासा स्पीडअप करायचा, राग म्हणू नका, वेळेवरती चालायचा, थोडासा स्पीडअप घ्यायचा. नक्कीच. आणि आम्ही नेक्स्ट अनाउन्समेंट करतोय. नेक्स्ट मॅच बिटवीन खुटारी आणि बेलवली 40+ स्क्वॉड मधनं हा आगामी सामना आपल्याला पाहायला मिळेल. आय वुड रादर रिक्वेस्ट कॅप्टन फ्रॉम खुटारी स्क्वॉड आणि कॅप्टन फ्रॉम बेलवली, बोथ द कॅप्टन्स प्लीज इनिशिएट टुवर्ड्स द मेन पॅव्हलियन बॉक्स फॉर नेक्स्ट मॅच टॉसिंग प्लीज. नक्की इथलं आयोजन पाहिलं, मला वाटतंय नारिवलीवाल्यांसाठी हीच दिवाळी असेल, हाच दसरा असेल, हीच जत्रा असेल आणि हीच क्रिकेटची पंढरी असेल. क्रिकेट खेळलं जात नाही, क्रिकेट जगलं जातं. आणि त्यानंतर मात्र हे आयोजन व्यासपीठा आल्यावरती एक वेगळीच ऊर्जा येते. ट्रॉफीकडे पाहिल्यानंतर जेवढी वजनदार ट्रॉफी आहे तेवढाच वजनदार संघ असावा लागेल. स्वप्नाला सुरुवात झाले, प्रत्येकजण येतो या ट्रॉफीकडे, पाहतोय, हात लावतोय आणि स्वप्न बघायला सुरुवात करतोय. तुमच्या स्वप्नाची जेव्हा राख होते ना, तेव्हा संघर्षाला सुरुवात होते. तो संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. एका साईडला तुर्बे आहे, शेर, सव्वा शेर, दुसऱ्या साईडला नेरुळ आहे. पहिल्या इनिंगचा खेळ मात्र शेवटचं षटक मैदानामध्ये सादर करण्यासाठी गोलंदाज नितीन पाटील बॉलिंग मार्कसाठी आपण पाहतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन जरूर आहे. शेवटचा हाणामारीचा निर्णायक अंतिम डेड स्लॉग ओव्हर आहेत. हात खोलले जातील, आक्रमण केलं जाईल आणि या प्रत्येक चेंडूवरती काहीतरी प्लॅनिंग असेल. अक्षरशः जाळं विणल्या. आतापर्यंत धावसंख्या 4 षटकामध्ये स्पीडअप घ्यायचा. वेळेचं बंधन आहे, 43 धावसंख्या आहे. फायटिंग स्कोअर काय असेल, मॅजिकल फिगर काय असेल, काय आकार दिला जाईल. पहिला चेंडू राऊंड विकेट. हो, पहिला चेंडूवरती हात खोलण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू आपण पहिला संधी जरूर आहे. विकेट किपर येतोय आणि पहा विकेटचं पतन, फलंदाज बाद होतोय. आणि फलंदाज कोण बाद झालाय? किरण,
ज्या फलंदाजांना मागच्या षटकामध्ये सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार लगावले होते, तो मोठा फलंदाज बाद झाला असं सांगता येईल की सुंठी वाचून खोकला गेलाय. कारण मोठा फलंदाज तोही स्लॉकच्या षटकाच्या प्रारंभी रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. येस डीजे, थोडासा स्पीडअप घ्यायचा. चला, $43. येस, पहिला चेंडू सर पाहिलं तर अगदी यॉर्कर होता. तो चेंडू नव्हता, आगीचा रखरखता निखारा होता, वेगवान होता. आणि ज्या पद्धतीने हाईट पहा गोलंदाजाची, स्पीडअप घ्या विनंती आहे, थोडीशी स्पीडअप घ्या, राग मानू नका, वेळ खूप कमी आहे. एक क्षेत्ररक्षण लवकर सजवून घ्यायचंय, थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. येस, थोडंसं आपण पाहिलं तर स्पीडअपसाठी जरूर क्षेत्ररक्षण थोडंसं सजवलं जात आहे. गरमागरमीचं वातावरण जरूया. संदीप घोरपेकर यांच्या वतीने ही जबरदस्त ऑफर आहे. पहा, अशोक मामांसाठी सलगच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम कॅश प्राइस 2000 दिले जातील. ओव्हर द विकेट न इथे पहा बॅटचा एज लागलाय. एज लागून मात्र धाव मिळती फक्त एक. आता आपल्या उजव्या बाजूला या व्यासपीठाच्या बाजूला जे फ्लॅग्स आहेत पहा किरण, वाऱ्याचा वेग हा अगदी व्यासपीठाच्या उजव्या या साईडला आहे. अर्थातच धावसंख्या झाली आहे ती आफ्टर लॉंग टाइम. रिव्ह्यू घेतला. येस, बीमर रिव्ह्यू टीव्ही अंपायरकडे जरूर आम्ही पहा, आपण स्क्रीनवर देखील पाहू शकता काय टेलिकास्ट आहे. पहा, चेंडू रिलीज झाल्यानंतर कुठे आदळलाय, वेस्टॅटच्या वरती असेल तर बीमर बॉल, वेस्टॅटच्या अगदी खाली असेल तर पंच जरूर इशारा करतील. आणि अगदी मी म्हणेन फ्री डिलिव्हरी आहे, नीच्या अगदी वरती होता. परंतु तुमच्याकडे नक्कीच संधी आहे. एक प्रत्येक इनिंग मध्ये एक रिव्ह्यू आहे, म्हणून रिव्ह्यू आपल्याला घरी घेऊ जाऊ शकत नाहीये, म्हणूनच रिव्ह्यू अंतिमच्या टप्प्यामध्ये घेतला जातोय. अशोक मामा म्हणजे खऱ्या अर्थानं नमित पाटील आणि रोहित पाटील यांचे हे पिताश्री, क्रिकेटचा जबरदस्त अनुभव असलेले 2 खेळाडू, ज्यांनी नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये अगदी नुकतंच ठाणे रायगड या स्पर्धेमध्ये देखील ठाणे संघाचं प्रतिनिधित्व केलंय. स्पर्धेमध्ये जिंकूला देखील होता तो संघ. त्या संघाचे खऱ्या अर्थानं खेळाडू नमित पाटील यांचे पिताश्री अशोक मामा अंडरम, क्रिकेटचे बेताज बादशाह आणि खूप चांगलं प्रेम आहे क्रिकेटवर. आणि त्या प्रेमामुळेच म्हणूनच की काय आज मात्र बरंचसं 30 ते 35 किलोमीटरचं अंतर गाठून तुर्भे गावातनं इथे नारिवलीच्या या मैदानामध्ये, गावदेवी मैदानामध्ये इथे खेळ करण्यासाठी सज्ज असतील. नितीन, आता मात्र धावसंख्या रचताना पाहायला मिळते ती फक्त 45. कमी धावसंख्या आहे, अजूनपर्यंत मोठे फटके यायला पाहिजेत. मिस्टामिक स्ट्रोक आहे. चेंडू मात्र इनफिल्ड अंतर वर्तुळामध्ये, धावसंख्या मात्र एकच मिळेल. या एका धावणे संघाची एकूण धावसंख्या पोहोचली ती 46. खुटारी आणि बेलवली अशी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जरूर. संपूर्ण मैदानाभोवती जर का विचार केला तर अगदी सुसज्ज, नीटनेटकं, सुव्यवस्थित असे हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली बाउंड्री लाईन, प्रत्येक बाउंड्री लाईनचा जर का विचार केला तर अगदी मी म्हणेन फलंदाजांना गोलंदाजांना दोघांनाही भौगोलिक दृष्ट्या विचार करून आखलेली ही सीमारेषा आपल्याला पाहायला मिळते. नॉट टू बिग इन साइज, नॉट टू वाईड इन साइज. सुशील इथे पाहायला मिळतात, अगदी चपळ, चतुर, चाणाक्ष. आणि इथे फलंदाज क्रमांक 7 इथे परतलाय. अशोक मामा परततील आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज परतल्यानंतर धाव मिळतीये फक्त एक धावसंख्या पोहोचली आहे ती 6 बाद 47. टीमचा चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या झाली आहे ती 7 बाद 47. एखाद जर का चौकार मोठा फटका जर का येतोय तर कुठेतरी 50+ ही धावसंख्या थोडंसं का होईना
परंतु आकड्यांचा जो आत्मविश्वास असतो ना, म्हणजे सायकोलॉजिकल इम्पॅक्ट ज्याला आपण म्हणतो, 50 षटकामध्ये 290 झालं ना, त्याहीपेक्षा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट कोण करतो, तर अधिक 10 असतील आणि 300 चेंडू, जर काय 50 षटकामध्ये 300 धावा असतील ना, तर सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जो असतो ना, तो प्रतिस्पर्धी संघात धावा चेस करताना असतो ना, त्याच्याकडे जास्त असतो. इथे जर का चौकार येतोय, कुठेतरी 50+ धावसंख्या जरूर आपल्याला पाहायला मिळेल. अंतिमचा चेंडू आहे. 1 बॉल टू गो ऑफ दिस फायनल ओव्हर of the first inning of the second match. नितीन अराउंड द विकेट न अंतिमच्या काही 11 चेंडूमध्ये फक्त 11 धावा आल्या. त्याच्यामध्ये जोडा या अजूनही 1 ते 2 धावा जरूर एक धाव सहज कंप्लीट केली आहे. दुसरीही धाव पूर्ण करतायत आणि आफ्टर 5 ओव्हर्स आफ्टर 1 इनिंग आपल्याला पाहायला मिळतोय ती तुर्भे संघ पोहोचलाय ती 49 वर. आणि कंपल्सरी चेस हा नियम, या नियमाचा अवलंब आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय. तर येणारे चेंडू असतील 30 आणि धावा काढायच्या आहेत त्या तब्बल 50. या धावा मात्र कशा काढल्या जातील, या धावांचा आलेख आक्रमणाने स्वीकारतील की क्लिनिकल फिनिश करतील, ही मॅच कशी रंगेल, ही मॅच कशी धजेल, ही मॅच कशी फुलेल, नेक्स्ट इनिंग मध्ये कसा पवित्र राहील तो नेरूळ संघाचा, हे सर्व सांगण्यासाठी तुमच्या समोर आवाजामध्ये होतंय परिवर्तन. आय वुड रॅदर रिक्वेस्ट किरण म्हस्कर to come and join with the microphone for the next inning please. त्यासाठी आम्ही कॉल करतोय खुटारी 40+ आणि बेलवली 40+, दोन टीमचे कॅप्टन प्लीज आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. मी सन्माननीय वामन शेठ पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस करायचा आपल्याला. सो आपण सुद्धा या प्रेझेंटेशन बॉक्सच्या आतमध्ये टॉस करण्यासाठी या. कारण की प्रत्येक मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करतो, या स्पर्धेचा जो नियमच आहे. सो टॉस करण्यासाठी या. त्यानंतर तुमच्याकडे जवळजवळ अर्धा तास वेळ आहे, 20 ते 25 मिनिटं तर नक्कीच आहेत. सन्माननीय वामन शेठ पाटील या, आपण आपले शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत या मॅचचा. डिसिजन हवा असल्यास थोड्या वेळाने देऊया, पण टॉस करून घ्या. खुटारी वॉन्ट्स टू कॉल इंडिया आणि इथे बेलवली वॉन द टॉस. टॉस जिंकला तुम्ही. सर्वप्रथम 5 ओव्हरची मॅच तुमच्या माध्यमातून खरं तर त्यांचा डिसिजन ॲक्च्युली त्यांना हवा होता, परंतु तुमच्याकडे आलाय निर्णय. काय म्हणाल, काय डिसिजन असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण शिकावं. या स्पर्धेमध्ये आपण आलात, बराचसा दूरवरचा पल्ला गाठून आलात आणि या मैदानाच्या बाबतीत, या आयोजनाच्या बाबतीत काय म्हणाल, एकंदरीत कसं वाटतंय? आयोजन तर खूप छान असतं. गेल्या वर्षी पण आलेलो, गेल्या वर्षी आम्ही पहिल्या राऊंडलाच हरलो, पण आयोजन खूपच छान असतं. किती उत्सुकता आहे या स्पर्धेची? मागच्या वेळेस पहिल्या राऊंडला तुम्ही हरला होतात, यावेळेस काय स्वप्न मनामध्ये घेऊन या स्पर्धेमध्ये आपण आलात? चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. चला, विश ऑल द बेस्ट. त्यानंतर सोनी साहेबांच्याकडून या ठिकाणी तुम्हाला एक चांदीचं नाणे या ठिकाणी विजेत्या कॅप्टनला दिलं जातं आणि ते नाणे या ठिकाणी मात्र स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतील. येस, थँक्यू. दुसरीकडे आमचे खुटारी टीमचे कॅप्टन आहेत, त्यांच्या समवेत आम्ही बातचीत करणार आहोत. टॉस आपण गमावला, आपण जर टॉस जिंकला असता तर आपल्या माध्यमातून नेमका काय निर्णय आला असता? आम्ही बॅटिंगच घेतली असती पहिला. तर मग मनासारखा निर्णय लागलाय. काय विचार आहे? अजून तुमचे खेळाडू मे बी आले नाहीयेत पूर्ण, परंतु येतील मैदानामध्ये. एकंदरीत तुमच्या या स्पर्धेविषयी काय भावना आहेत? कसं वाटेल तुम्हाला या स्पर्धेमध्ये? आतापर्यंत तरी इथं आल्यानंतर हे सगळं वातावरण पाहून काय वाटते? मैदान तर एकदम छान आहे. आम्ही खेळत नाही, पहिल्यांदा खेळतो आम्ही, तर बघू याच्या पुढे कसं काय होतं ते. थँक्यू व्हेरी मच. हे होते खुटारी टीमचे कॅप्टन ज्यांनी आपलं मनोगत आपल्या समोर व्यक्त केलंय. मॅच या ठिकाणी सुरू आहे, तुर्बे 40+ आणि दुसरीकडे नेरूळ 40+, या दोन टीमच्या दरम्यान. आणि या मॅचमध्ये सेकंड इनिंगमध्ये मॅचचा नेमका काय रिझल्ट असेल, काय घडेल, काय बिघडेल, हे ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत सेकंड इनिंगमध्ये. कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून आमच्या समवेत जोडले जातील या नवी मुंबईचा एक गोड आवाज आणि पाटण तालुक्याचा बुलंद आवाज, किरण मस्कर यांचा आवाज आपण ऐकूया सेकंड इनिंगमध्ये. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा श्रद्धांजली चषक 2022 हे पर्व. हॅलो, धन्यवाद सर. तर मॅचला मात्र लगेच सुरुवात करायची आहे.
आजच्या या माझ्या दिवसाला सुरुवात करण्याआधी पहिलं नमन करेल श्री गणेशाला. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करेल. या महाराष्ट्राचा धाकला धनी छत्रपती श्री संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करेल. आई एकविरे समोर नतमस्तक होईल. ज्या मातीने नाती जपली, ज्या मातीने खेळाडूंना मोठं केलं, ज्या मातीने मातेप्रमाणे खेळाडूंना सांभाळलं, त्या मातीला नमन करेल आणि आजच्या या दिवसाला सुरुवात करेल. एका साईडला तुर्बे तर दुसऱ्या साईडला नेरूळ संघ आहे आणि 50 धावांचं आव्हान मात्र 2 हात जरूर केलेत नेहरू या संघाने. काय गोलंदाजी असेल, काय घडेल, काय बिघडेल आणि क्षेत्ररक्षण मात्र कसं सजवलं जाईल, पहिल्या षटकामध्ये काय खेळ असेल, पहिल्या षटकामध्ये किती धावा होतात. तर चला स्पीडअप घ्यायचा. तुर्बे टीम आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. तुर्बे टीम येस अंपायर बेल्स. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर सजवून घेतलं जातं. स्ट्रायकिंगला बॅटर पाहतोय मिस्टर चंद्रकांतजी मात्रे, तर त्याच्या सोबत आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला राजू ठाकूर यांना. बॉलिंग मार्क आपण पाहतोय अरुण पाटील. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं पॉवर प्लेचं महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये सर्व समीकरण, या षटकामध्ये चर्चा होईल आणि या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या जातील, किती धावा रोखल्या जातील, यानंतर मात्र समीकरण हळूहळू पुढे जाईल. आपण पाहतोय श्रद्धांजली चषक 2022. आपण ऐकतोय, आपण अनुभवतोय श्रद्धांजली चषक 2022. येस, प्ले इज ऑन, गेम इज ऑन. चला थोडंसं स्पीडअप मध्ये घ्यायचं. बॉलिंग मार्कवर जाऊया जिथे राऊंड विकेट अरुण पाटील यांना पाहतोय. पहिला चेंडू, पहिला चेंडू फुल टॉस डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक धाव अगदी वेगाने, दुसऱ्या धावेची तमाम शंका नजर जरूर फिरते आणि तो पण फेकी केली जाते. 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्या जातात. पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टॉस वरती अक्षरशः दिशा दिली आणि त्यानंतर मिड विकेट आपण पाहिलं तर अगदी वेगाने चेंडूवरती येतोय. बॉल अडवतो फेकेपर्यंत. 2 धावा मात्र जरूर कंप्लीट केल्या जातात. इथून सुरुवात झाली, इथून शंख फुकला तो म्हणजे 50 धाव संख्येपर्यंत तुम्हाला पोहोचायचा. पहिलं षटक, पहिल्या षटकातील पहिला चेंडू अगदी सावधान पद्धत. ओहो, सुरेख बॅटच्या रडामध्ये येतोय. क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत चेंडू आरपार फरार. दुसऱ्या चेंडूवरती येतोय हा चौकार आणि येस डीजे. चेंडू चौकार, त्यानंतर चर्चा होते, विनिमय होते. त्यानंतर आपण पाहिले तर गोलंदाजाजवळ आलं जातंय. क्षेत्ररक्षण थोडंसं सजवलं जातं. कुजबूज झाले, कानमंत्र दिला आणि मीटिंग झाले. त्यानंतर मात्र काय घडतंय, दुसऱ्या चेंडूवरती आलेला चौका, तिसऱ्या चेंडूनंतर काय समीकरण चेंज होत्या. संघाची धाव संख्या 6च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. पहा, प्रत्येक चेंडूला क्षेत्ररक्षण बदललं जातं. मैदानाच्या बाहेर गळ्यात गळे घालून फिरणारे खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये कुरुक्षेत्र करतायत. मैदानाच्या आतमध्ये कुरबुड्या करतायत. पराभवाच्या दिशेने खेचायचं कसं, यासाठी हे संघर्ष. ओ, सुरेख फटका. हा देखील चेंडू वेगाने जातोय. त्यानंतर अक्षरशः बोटाला चटका दिला जातोय आणि चेंडू पुन्हा एकदा जातोय. 4 धावांसाठी चौकार. बिगिन इज हाफ डन. चांगल्या कामाची सुरुवात जर चांगली झाली तर अर्ध काम झालं असं म्हटलं जातं. सुरुवात चांगली झाली, मात्र समोर गोलंदाज आहे. गोलंदाज नाही, तोफखान आहेत. वा, चेंडू पहा. हा देखील चेंडू बॅटच्या रडामध्ये येते, स्लॉट मध्ये येते. चेंडू अक्षरशः मानवंदना देतोय. श्रद्धांजली चषक 2022च्या व्यासपीठावरती येतोय हा चेंडू आणि संघाची धाव संख्या जम करते. थँक्यू. जेल टिपला आमचे प्रेक्षक वर्ग आणि त्यांच्यासाठी एक आकर्षक टी शर्ट आहे. प्रेक्षक वर्ग नव्हे, आमचे सुपुत्र आहेत निखिल पाटील, मॅन फ्रॉम करावे. 16. येस, बॅकफुटला पूल फटका. हा देखील सक्सेसफुल आहे. इथे देखील धावा भेटतील 4. अक्षरशः पाण्यासारख्या धावा खर्च होत आहेत. थँक्यू. तर या दरम्यान मंचावरती ज्यांचं आगमन होतंय, क्रिकेटचे धर्म मानणारे, क्रिकेटला आणि क्रिकेटवरती आधुनिक प्रेम असणाऱ्या व्यक्ती, जरी सुद्धा त्यांच्यावरती पाहिलं तर निसर्गाने जरी अन्याय केला असला तरी मात्र त्यांच्या रक्तात प्रेम आहे आणि ते क्रिकेट प्रेमी या ठिकाणी पाहायला मिळतात. पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आणि त्याचबरोबर आयशा 11 संघाचे पॅकर्स बुर्दुलगावचे सुपुत्र आणि श्रीमलंग क्रिकेट 40+ असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट सन्माननीय एनडी पाटील बुर्दुल यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक सहर्ष स्वागत करतोय.
थँक्यू एन डी शेट पाटील जे प्रेसिडेंट आहेत 40+ क्रिकेट संघटनेच्या, त्यांच्या शुभ हस्ते आपण टी शर्ट देतोय. या ज्या निखिल पाटीलने आता जेल टिपला, दशरथदादा पाटील यांचं सुद्धा आज आगमन होणार आहे आणि हास्याचे फवारे उडवणारे आपल्याला व्यक्ती पाहा मिळतील. जे रोशन पाहिलं तर कदाचित महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील नंबर 1चे समालोचक, त्यांच्यासारखं समालोचन करणं खूप अवघड असतं आणि ते एक उच्च शिक्षित व्यक्ती आहेत. दशरथदादा पाटील यांचं आगमन होईल. त्यांचे सुपुत्र निखिल यांना टी शर्ट मिळालं. काय निखिल? ओके, ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पहिल्या षटकामध्ये 4चा पाडा, पहिल्या षटकामध्ये 4चा पाडा, त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 24च्या घरामध्ये. काय सुरुवात केले, खोऱ्याने धावा खोरलेत आणि पहिल्याच षटकामध्ये बंगलो मात्र पाहायला भेटतोय. येस, चंद्रकांतजी मात्र आज पहिला मेजवानीमध्ये ताव मारल्यासारखा अक्षरशः बॅटिंग, पहिला परफॉर्मन्स. ओहो, हा देखील चेंडू यॉर्कर जरूर होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक अगदी वेगाने जातोय. तोपर्यंत 2 धावा आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात. पहा 40+ मध्ये रनिंग बिटवीन द विकेट, चित्याची चाल, हरणाची गती बघायला भेटते. त्यानंतर डोळ्यामधले इशारे. 40+ मला वाटतं क्रिकेटचे धडे त्यांनी शिकवलेत. क्रिकेट खेळायला नाही, क्रिकेट जगायला त्यांनी शिकवलं आणि 40+ला नेहमी सलाम आहे. मात्र ही मॅच पहा वेगाने पुढे जाते. हो, बॅकफुटला पूल जरूर मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, बॉल आडवे, तोपर्यंत यष्टांकडे फेकला जातो आणि एक धाव तिथे रोखण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र ती धाव दिली जाते. 1 कन्वर्ट इंटू 2. पहा, हे दुष्काळामध्ये 13वा महिना याला म्हणतात. धावा कमी आहेत, त्या रोखायचे, त्याला ब्रेक लावायचा आहे, त्याला आकडून ठेवायचंय, जकडून ठेवायचं आहे आणि त्यानंतर पहा धाव संख्या जाऊन पोचते 28च्या घरामध्ये. 28, 50 धावेचं आव्हान आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत चेंडू झाले 2. ओ, बॅकफुटला पूल एज जरूर आहे. चेंडू अक्षरशः वेगाने बंदुकीतून जशी गोळी निघावी तसा निघून जातोय. 4 धावेसाठी येतोय हा चौकार. सुटलाय चंद्रकांतजी मात्रे आणि राजू ठाकूर. एका साईडला आर, दुसऱ्या साईडला वीर. दोघांनी अक्षरशः चौकाराचा पारा सुरू केल्याने त्यामध्ये आणखीन एक पहा, हा जातोय, हा या हँडचा मुत्तुंग बिग हिट षटकार. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. एक शेर, दुसरा सवा शेर, एक 10 नंबरी, दुसरा 11 नंबरी, एक बडे मिया, दुसरा छोटे मिया, एक 4ची भाषा तर दुसरी 6ची भाषा, एक 4चा पाडा तर दुसरा 6चा पाडा. आणि पहा काय बॅटिंग आहे, काय परफॉर्मन्स आहे. उभी राहण्याची पद्धत पहा, बॉडी लँग्वेज पहा, आर्म्स पहा, मनगट पहा, मनगटातली ताकद पहा आणि सुरेख. येस, संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 38. काय अक्षरशः फक्त 12 धावांची गरज आहे. आता प्रश्न एकच आहे, या फलंदाजाला थांबवणार कोण, या फलंदाजाला आळा घालणार कोण, ब्रेक लावणार कोण, जकडून ठेवणार कोण, आकडून ठेवणार कोण, त्यानंतर पायामध्ये बेड्या ठोकणार कोण. विकेट. या धावसंख्येवरती धावसंख्या आतापर्यंत कधीच थांबलेली नाहीये. धावसंख्या थांबवायचे, विकेट घेणं महत्वाचं आहे. हो, पण विकेट घेणार कोण, फलंदाज. इथे चेंडू अक्षरशः फिल्डर के मस्तक पे दस्तक देता हुआ, हा देखील आहे चौकार. सर काय बोलाल? घर फिरलं ना की घराचे वासे देखील फिरतात. अगदी तसंच जिथे मैदान देखील नेरुळ संघाला साथ देतीये आणि म्हटलं जातं ना, काही स्वप्न ही वयावर नाही तर तुमच्या जिद्दीवर अवलंबून असतात आणि ते दाखवत आहेत दोन्ही फलंदाज. 50 धावांचं टार्गेट जेव्हा पूर्वार्धामध्ये सेट केलं होतं, कुठेतरी असं वाटत होतं की शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, परंतु नाही. अगदी या खेळपट्टीवरती पहा, दुसरी धाव ती देखील कंप्लीट केली जाते. धाव संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजे 44. 44च्या घरामध्ये दमलेत दोन्ही. आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ झालाय. 44 धाव संख्या पाहतोय. ज्या पद्धतीने कम्युनिकेशन ठेवल्या, ज्या पद्धतीने आकड्यांचा, येस, पहिल्या षटकामध्ये 24 धावा तर दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा. काय बॅटिंग आहे, काय परफॉर्मन्स आहे. ज्या पद्धतीने आकड्यांचा खेळाचा संसार या खेळपट्टीवरती साधला, सुरेख. आतापर्यंत पहा, वाटून ओव्हर खेळलेत. पहिली ओव्हर मी तर दुसरी ओव्हर तू खेळायची. जो बॉल येईल तो टप्प्यामध्ये आला तर कार्यक्रम करायचा आहे. सध्या क्रिकेट आपण पाहिलं तर ज्याच्या नसा नसात क्रिकेट आहे तो फ्रंट फुटला येतोय आणि टप्पा घेतोय. आणि पहिले ओव्हर आपण चंद्रकांतजी मात्रे यांनी खेळून काढली, 4चा पाडा, 24 धावा. राजू ठाकूर यांनी दुसरी ओव्हर खेळून काढली, 4चा पाडा, 20 धावा. थांबायचं कोणी, ब्रेक लावायचा कोणी, विकेट घ्यायचा कोणी, त्यासाठी विश्वास ठेवून गोलंदाजाला मात्र बाहेर काढलं जातं.
विवेक पाटील यांच्यावरती विश्वास ठेवला जातोय ओव्हर द विकेट. हो हा चेंडू अगदी संधी आहे आणि पहा ही चर्चा झाली होती. खाणीतून जसा हिरा काढावा तसा या गोलंदाजाला बाहेर काढलाय. पहिली विकेट, पहिला ब्रेक तो आपल्या संघाला मिळवून देतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. संघाला ती सुरुवात मात्र करून दिली जाते चंद्रकांतजी मात्रे यांच्याकडून. मात्र गोलंदाज पहा अजून मॅच संपलेली नाही, अजून मॅच जिवंत आहे, अजून मॅच ज्वलंत आहे. कारण की पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर येते. विवेकजी पाटील यांच्या खात्यामध्ये पहिली विकेट येते. नवीन फलंदाज आपण पाहिलं नितीन पाटील स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय ओव्हर द विकेट. हो इथे देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिला गुड लेन वरती पडतोय, अगदी वेगाने निघून जाते. बॅटीचा फेज ओपन झाला, तो क्लोज होईपर्यंत चेंडू अगदी वेगाने निघून गेला. संघाची धाव संख्या आहे ती म्हणजे 44च्या घरामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. येस सुरुवात केली जाते. धावसंख्या थांबले, धावसंख्येला आत्ता आळा बसला. होऊ शकतं का? स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय, कोण बदलतोय, मार्ग बदलतोय. फलंदाजाला अक्षरशः विळका घालून पहा प्रेक्षक देखील जागेवरून उभे आहेत. कारण की आपण पाहिलं तर 3 चेंडू डॉट गेलेत आणि गोलंदाज जसा पत्त्यातून हुकमी एक्का काढावा तशी गोलंदाजी करतोय. चौथा चेंडू खूप महत्वाचा असेल कारण की ज्या पद्धतीने धावसंख्येला आळा बसलाय. ओहो हा चेंडू आपण पाहिला तर पंचांची दुनिया समांतर स्वैर मारा आहे. 1 धाव मात्र या षटकामध्ये खर्च केली जाते. ही मॅच अजूनही रोखू शकतात, ही मॅच अजूनही थांबवू शकतात. कारण की ज्या अशीच गोलंदाजी चालली, कारण की आता बातम्या बघितल्या तर उद्या कोणाचं सरकार येईल हे पाहणारं तंत्रमंत्र यंत्र विकसित आहे. मॅच कोण जिंकेल हे सांगणारं तंत्रमंत्र यंत्र अजून विकसित नाहीये. प्लेट आणि होणारही नाही, कधीच होणार नाही. हो हा देखील चेंडू पहा सुरेख, अगदी फ्लाइट दिला जाते चेंडूला. बॅटीचा फेज ओपन होता, बॅट्समन तयारी करतोय मात्र चेंडू अक्षरशः वेगाने निघून जातोय. आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने हा चेंडू पडल्यानंतर त्या चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोटं फिरवली होती. येस विवेकजी पाटील यांना आपण पाहतोय. हो हा देखील फुलटॉस होता, हलक्या हाताने जरूर दिशा दिले. क्षेत्ररक्षक असेल डीप मिड विकेटच्या दिशेने दुसऱ्या धावेची तरुण शंका आहे मात्र डेंजर वरती असेल. फेकी पहा चुकीच्या, मात्र तिथे 2 धावा होत्या तिथे 3 दिल्या जातात की काय क्रिकेटमध्ये फुटबॉल. आणि तिसरी धाव विवेक पाटील यांना जावं लागेल. चौथ्या धावेची तमाम शंकानी पाहता पाहता 4 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. पहा रन इन द विकेट, काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. वेगवान आहे चित्याची चाल, हरणाची गती, कमेंटमेंट आणि ऍक्शन या 3 शब्दांचा अर्थ पाहायला भेटतोय. मात्र आतापर्यंत ज्या धावा अडवल्या होत्या त्या खर्च झाल्या. धावसंख्या जाऊन पोचते 49च्या घरामध्ये. नाही यासाठी संघर्ष केला होता, यासाठीच गोलंदाजी केली होती, यासाठीच गोलंदाजाला बाहेर काढलं होतं. मात्र गोलंदाजाला साथ भेटली नाही आज क्षेत्ररक्षकाची, म्हणूनच धावा कुठेतरी खर्च होत आहेत. 1 धाव हवी विजयासाठी. हो इथे आपण पाहिलं तर जरूर अपील केलं मात्र विजयाची 1 धाव आणि इथे संघ विजय झाला. नेहरू संघ विजय झालेला संघ एकदा टाळा हाऊस जाऊ द्या. हार्ड लक बॅड लक तुर्बे संघ मात्र तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि मायक्रोफोन वरती यानंतर मी आमंत्रित करेल आमच्या नेहरू गावचे गोड आवाज आणि पाटणचा गोड आवाज युवराज माळी सर यांना.